नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा या स्पर्धेसाठी आपण तयारी करतो आहोत. या स्पर्धेची पहिली लेवल MCQ पॅटर्न आहे. तुम्ही सगळे जाणताच. तर आपण इथे माझ्या चॅनलवरती या परीक्षेमधून घेतलेले प्रश्न आपण सोडवून बघत असतो. म्हणूनच चॅनलचं नाव आहे सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम. इथे मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. तुम्हाला जर या परीक्षेसंदर्भात काही डाऊट्स असतील, कुठली एखादी कन्सेप्ट समजत नसेल, तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. शिवाय कमेंट सेक्शन आहे आणि मेल ID पण मी शेअर करते आहे. तर चला आज बघूया आपण प्रश्नपत्रिका 2023 मधनं घेतलेला प्रश्न सोडवतोय आपण इयत्ता 6वी साठी. प्रश्न आहे, पूर्वीच्या काळी बांधकाम P, लेखन Q आणि वस्त्रांसाठी R वापरण्यात येणारे पदार्थ कोणते? आपल्याला पर्याय दिलेत. P सिमेंट पत्रे, Q बोरू, रेयॉन, सिमेंट, भुर्जपत्र, कापूस, नारळाच्या झावळ्या, कागद, लोकर, बांबू, बोरू आणि कापूस. तर हे पहा, डायरेक्टली उत्तर तयार आहे. ही इमेज मी कुठून घेतली आहे? आपलं बालभारतीचं जे पुस्तक आहे ना, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं, त्याच्यामध्ये पहा इयत्ता 6वीचा 6वा धडा. त्याच्यामध्ये मानवनिर्मित पदार्थांची उदाहरणे असा हा चार्ट आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. त्याच्यात पहा बांधकाम म्हणजे वापराचे क्षेत्र बांधकाम, लेखन साहित्य आणि धागे. बांधकामासाठी पूर्वी काय काय वापरायचे? बांबू, दगड, माती, लाकूड, नारळाच्या झावळ्या, चुना, यातल्या काही गोष्टी दिल्यात की नाही ऑप्शनमध्ये आपल्याला, तर नीट बघा ते. आणि आताचे मानवनिर्मित पदार्थ कुठले आहेत? विटा, सिमेंट, कॉन्क्रीट, गॅल्वनाइज्ड पत्रे, मातीची कौले, प्लास्टिक, ॲस्बेस्टॉसचे पत्रे, हे सगळं आता वापरलं जातं. त्यानंतर लेखन साहित्याचा विचार केला तर पूर्वीचे नैसर्गिक पदार्थ कुठले आहेत पहा? झाडांच्या साली, भुर्जपत्रे, झाडांची पाने, वनस्पतीच्या टणक खोडांपासून बनवलेल्या लेखण्या, म्हणजे याला बोरू म्हणतात बरं का. नंतर धूळपाट्या, दगडी पाट्या, गुहांमधील दगडी भिंती, माती व वनस्पतींचे नैसर्गिक रंग हे आधी वापरलं जायचं लिहिण्यासाठी. आणि आता आपण काय काय वापरतो? प्लास्टिक, धातू यांपासून बनवलेले पेन, पेन्सिली, कागद, वह्या हे वापरता ना तुम्ही आता. आणि धागेमध्ये आधी कापूस, रेशीम, लोकर यापासून वस्त्र बनवले जायचे. आता नायलॉन, रेयॉन यापासून वस्त्र बनवले जातात. ठीक आहे. तर हा चार्ट आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचवतो. मग बघा, बांबू, बोरू आणि कापूस. बांधकामासाठी बांबू, लेखनासाठी बोरू आणि वस्त्रांसाठी कापूस. ठीक आहे. तर पर्याय E याचं बरोबर उत्तर होत आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच प्रश्न सोडवून दाखवणारे व्हिडिओ मी करून आणते आहे. तुम्ही बघता आहात आणि अभ्यासही करता आहात, याचं खूप छान वाटतंय. असाच अभ्यास करा. काही डाऊट असेल तर मला विचारू शकता. आणि जर पर्सनल गाईडन्स हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. चला, ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.